रामकृष्ण हरी म्हणाले आणि त्यानंतर काही वेळाने त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव देखील केली. आपण जर पाहिलं तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील जाहीर पोस्टर लावून अजितदादांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं होतं. कुठंतरी एक वेगळाच मेसेज यातून गेला आहे सगळा. मी ते काय आमच्या पण काल कार्यक्रम असल्यामुळं सगळं काही पाहिलं ऐकलेलं नाही. जे काय ऐकीव माहिती आहे त्याप्रमाणे आता मला सांगावंसं वाटेल की विरोधक कन्फ्युज्ड आहेत. त्यांना खरं तर कळतच नाही आपण कुणाशी भांडायचं आणि वाद घालायचं आणि टीका करायची. मला वाटतं त्यांच्यात मतं ही विभागणी होताना आपल्याला दिसते. कारण का असे चेहरे जे बीडकरांना नको आहेत हे समोरच्या पार्टीकडनं असले उमेदवार आलेले आहेत. त्याच्यात काहीच जरी सर्वेचे नावं घेतले असले तरी कसलाच सर्वे झालेला नाही. आणि रिसर्वे करायची जर वेळ आली तर काय उमेदवार दिले, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे, कशामुळे दिले, असं जर रिअल ॲक्च्युअल सर्वे झाला तर हे उमेदवार काय आहेत ह्याचा पत्ता सगळ्याला लागेल. आणि निवडणुकीत तर हे पुढच्या 15 दिवसात दिसूनच येणार. मी पक्षाला विचारलं ते म्हणतात भाजपसोबतच आमची लढाई आहे. भाजप आतापर्यंत बीडमध्ये नव्हताच पण तुमचा चेहरा आल्यानंतर एक चर्चा आहे. भाजपामध्ये तसा वॅक्यूम होता आणि खरं तर आम्ही महायुतीसाठी पंकजाताई आणि सेनेच्या नेत्यांशी चर्चा करत होतो. पण अशी परिस्थिती येईल हे आम्हालाही वाटत नव्हतं आणि त्यातून इथं वॅक्यूम होता. मलाही पक्षांतर्गत अडचणी होत्या. आदरणीय ताईंचे माझे असेसुद्धा घरगुती संबंध आहेत आणि त्यांचं नेतृत्व हे आम्हाला मान्यच आहे. त्या सरळ सरळ नेते आहेत, काम करण्याची संधी देत आहेत. तिथं पक्षामध्ये आपल्यावरच कुरघोडी होती आहे आणि ह्याला नेते खतपाणी घालत जर असतील तर असे पक्ष चालत नसतात. त्यामुळं भाजपमध्ये हे गल्ली ते दिल्ली आज भाजप सगळीकडं शिस्तीमुळं एक प्रकारचं विकासाच्या विजनमुळं आज सगळीकडं राज्याच्या निवडणूक त्याचे निकाल बघितले तर भाजप कुठंतरी पुढचे 20-25 वर्ष तरी सत्तेतून हलणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा या पक्षामध्ये ज्याचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांकडे आहे, राज्यातसुद्धा अतिशय कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री या पक्षाचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. इथं जिल्ह्यातसुद्धा पंकजाताई ह्या सर्वसमावेशक नेतृत्व आहे आणि एक सक्षम महिला नेतृत्व आहे. त्यामुळे मला वाटतं नक्कीच बीडकर ही जी आम्ही अपील देतो आहे मतदानाची त्याला सकारात्मकरित्या उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद देत आहेत आणि निकालातून हे सगळं स्पष्ट होतं. भैया शेवटचा त्यांची यंत्रणा आपल्यासोबत आहे आज. हो नक्कीच त्यांचं आशीर्वाद आणि त्यांनी जो समाजकारणात राजकारणात आम्हाला दाखवलेला मार्ग आहे त्याच्यावरच आम्ही चालतो आणि त्यांच्यासोबतची सगळी मंडळी ही आज माझ्यासोबत आहे. टीका टिप्पणी क्षीरसागर कुटुंबावरती केली, काय प्रत्युत्तर असेल? हे दादा त्यांच्या पद्धतीने त्यांना जी फिडिंग झाली खालच्या मंडळीकडून त्या पद्धतीने बोलले असतील. पण बीडचं वातावरण जर आपण बघितलं तर स्वाभिमान बीडकरांचा जागा आहे आणि ताठमानेने चालायची आपल्याला सवय. त्यामुळे बीडकर चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला आम्हाला देत आहेत. त्यांच्या आशीर्वादावर पुढचे 5 वर्ष बीड नगरपालिकेत चांगला कारभार राहील याची मला शाश्वती आहे, मला विश्वास आहे. माजी आमदार साठी ॲक्टिव्ह झाले, नेमकं नगरपालिकेचं चित्र कसं असेल आणि काका आल्यामुळं आता पुतण्याची ताकद वाढली? हो, आदरणीय अण्णा आल्यामुळं नक्कीच त्यांचं पाठबळ आम्हाला लाभतं आहे आणि सर्व उमेदवारसुद्धा त्यामध्ये संतुष्ट आहेत आता आणि जोमाने कामाला लागलेले. कुणाकुणाची सभा होणार आहे आगामी कालावधीमध्ये? मुख्यमंत्र्यांची सभा होण्याची देखील शक्यता आहे. आता आज सगळा शेड्यूल येईल पण उद्या पंकजाताई आदरणीय नामदार हे आमच्या नेत्या आहेत त्या बीडला येतील. त्या दिवसभराचा त्यांचा शेड्यूल आम्ही आज तयार करू आणि लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभासुद्धा बीडला येईल. ती पण तारीख आणि वेळ आपल्याला सर्वांना कळवू. 35 वर्षामध्ये काय केलं असा आरोप देखील अजितदादांनी काल केला. 35 वर्षांमध्ये जे केलं आहे ते लोकांसमोर आहे. 35 वर्षात 7 वेळा निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीत गेल्या 5 वर्षात काय केलं आणि पुढच्या 5 वर्षात आपण काय करणार आहेत याचं विजन आपल्याला लोकांसमोर ठेवावं लागतं आणि तो विश्वास लोकांमध्ये असल्यामुळंच 80-90% सीट हे आपले नेहमी लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि 35 वर्षात काय केलं हे बीडची जनता येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देईल. भैया अजित पवार असं म्हणाले की असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही आणि EB फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे. हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारिणीची
काहीतरी मिसफीड हे दादाला त्यांनी केलं आहे. मी दादांना स्वतः बोलण्याचा या बाबतीत प्रयत्न केला होता. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनीसुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही. आता त्यांना प्रीफीड आधी कोणी केला असेल आणि त्यातून आधीच तुम्ही काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काय करू शकत नाही. पक्ष हा माझा नाही, त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावा त्यांनी आणि खालच्या लोकांचं काय जे म्हणणं येतं आहे त्याची शहानिशा करावी, म्हणजे त्यांना सत्य परिस्थिती काय ती कळून येईल. भैया